महाराष्ट्राला सुमारे 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मत्स्य व्यवसाय विभागाचे योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे. राज्याची लोकसंख्या पाहता आणि फिश प्रोटीनची वाढती मागणी लक्षात घेता मत्स्य व्यवसाय विभागातील समस्या जाणून घेणे आणि त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधणे या उद्देशाने आज ग्रँड चॅलेंजचा उपक्रम सुरू होतो. पुनश्च एकदा उपस्थित मान्यवरांचे स्वागत करतो आणि मुख्य कार्यक्रमाकडे वळतो. मी श्री अतुल पाटणे सर, आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. थँक्यू. आजच्या या ग्रँड चॅलेंज कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास विभागाचे मंत्री माननीय श्री नवाब मलिक सर, मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे मंत्री माननीय श्री असलम शेख सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित माननीय प्रधान सचिव मनीषा वर्मा मॅडम आणि आयुक्त कौशल्य विकास श्री दीपेंद्र कुशवाहा, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व स्टार्टअपच्या माध्यमातून या क्षेत्राला उभारणी भरारी देण्याकरिता सज्ज असे संपूर्ण जिज्ञासुगण. आजच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी मी 5 मिनिटांमध्ये संक्षिप्तपणे असे सांगू इच्छितो की जसे की अमितने सांगितले होते की आजचा हा नॅशनल फिशर्स डे आहे. सर्वप्रथम मी या क्षेत्रामध्ये असणारे सगळे शिक्षण तज्ञ, तंत्रज्ञ आणि उत्पादनापासून विपणन व्यवस्थेपर्यंत संलग्न असणारे सर्व शेतकरी बांधव यांचे मी या आजच्या दिनाच्या निमित्ताने अभिनंदन करतो. आणि सुरुवात सुद्धा तिथूनच करतो की 1956 साली 10 जुलैला जे अमितने सांगितले त्या पद्धतीचं यश आपल्याला मिळालं आणि नॅशनल फिशर्स डे म्हणून राष्ट्रीय स्तरावर आपण याच्यापूर्वी ग्रीन रिव्होल्युशन, ब्ल्यू रिव्होल्युशन, येलो रिव्होल्युशन सगळं केलं असताना नॅशनल फिशर्स डे सेलिब्रेट करण्याकरिता आपल्याला 44 वर्ष लागली. 2001 मध्ये पहिल्यांदा आपण हे कार्यक्रम सुरू केले. शेतकरी विकासामध्ये आपण फिशरीज जे आहे ते थोडंसं दुर्लक्षित राहिलेलं आहे. त्यांचा विमा, त्यांचे निविष्ठेसाठीच्या विपणन व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना ज्या योजना आहेत त्या लागू नव्हत्या आणि त्यामुळे हळूहळू या गोष्टींकडे दुर्लक्ष असल्यामुळं जिथे आपण मेकॅनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चरवर इतक्या गोष्टी करत असतो तेव्हा तिथे ऑटोमेशन ऑफ फिश पॉन्डवर आपण दुर्लक्ष केलं. जिथे आपण काऊ किंवा बफेलो लेदरच्या बाबतीमध्ये हँडीक्राफ्टच्या मध्ये भारताच्या निर्यातीमध्ये स्थान अधोरेखांकित करत होतो तेव्हा स्कॅन्डिनेव्हियन किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये असणारं फिश लेदर भारतात जवळपास 0% आहे, याकडे दुर्लक्ष केलं. $6 बिलियन मार्केट शोभिवंत माशाची जागतिक असताना भारताचा वाटा 1% पण नाही, 0.92% आहे, आपण दुर्लक्ष केलं. तर या सगळ्या गोष्टी रुजू झाल्यानंतर जेव्हा विविध धोरणांचा आढावा मी घेतला आणि सगळ्या गोष्टी करत असताना माननीय प्रधान सचिव महोदयांचे पत्र आले की ग्रँड चॅलेंज नावाचा उपक्रम स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट तर्फे होणार आहे, तेव्हा थोडासा हर्ष असा झाला की या गोष्टींमध्ये अभिनवतापूर्ण ज्या काही गोष्टी करतील त्या आपण त्यात करू शकूया. आणि गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात, त्याच पद्धतीतून यामध्ये नव्या उपक्रमांचं मी स्वतः फील्डवर बघितलेलं आहे की 3 लाख रुपयाचे केजेस 80,000 रुपयांमध्ये ड्रमचा वापर करून जर लोक करत आहेत, सिमेट्रीचा वापर जर बायोफ्लॅक्ससाठी करत आहेत, तर मग अशा पद्धतीने अभिनव तंत्रज्ञानासाठी आपण ITI ते IIT पर्यंत लोकांना का आव्हान करू, फील्डवरच्या शेतकऱ्यांना का आव्हान करू नये. आणि त्याच्यातून मग चर्चा झाल्यानंतर आम्ही यावेळेसचे काही प्रॉब्लेम स्टेटमेंट क्रिएट केले, ज्याच्यावर नंतर प्रत्येक स्टेटमेंटवर सांगण्यात येईल. फक्त मी संक्षिप्तपणे एवढंच सांगू इच्छितो की बरंच काही आहे जे फिशरीज मध्ये करता येतं. मरीन सेक्टरमध्ये आपला वाटा हा 75% आहे आणि इनलँड मध्ये फक्त 25% आहे. गेल्या 5 वर्षामध्ये 1,45,000 टनावरून आपण 1 लाख टनावर उतरलेलो आहे. मरीन क्षेत्रामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या वेळेस करत असताना बऱ्याचशा गोष्टी ज्या अभिनव पद्धतीने व्हायला पाहिजे आणि त्याच अनुषंगाने मग ह्यातले काही चॅलेंज आहेत. पहिला जे आपण ठेवणार आहे ते ऑटोमेशन ऑफ फिश पॉन्ड आहे. जेव्हा आपण मोबाईलवर एक मिस कॉल देऊन शेतीतला पंप चालू करू शकतो, तेव्हा दुसरीकडे मी असे शेतकऱ्यांच्या किंवा मत्स्य व्यावसायिकांच्या कथा बघितल्यात की ज्यामध्ये मरतूक वाढलेली आहे, कारण की संध्याकाळी फोटोसिंथेसिस नसल्यामुळे ऑक्सिजनच्या अभावामध्ये मासे मरत आहेत. परंतु माशांची एकूण संख्या आणि पीएच कॅल्क्युलेट करून त्या पाणी एरिटेड करू शकतो ऑक्सिजन ऑटोमेशन, तर हे नुकसान थांबू शकते आणि ऑटोमॅटिक करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध होऊ शकतं. तर आपण ऑटोमेशन ऑफ फिश पॉन्ड हा एक पहिला प्रॉब्लेम स्टेटमेंट त्याच्यामध्ये घेतलेला आहे. मग तिथे CCTV पासून सगळ्या गोष्टी राहतील. दुसरं होतं आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आपण आपले मासे उत्पादन करत असताना
नंतर तो मासा आपण शोधतो आहे हजारो एकरमध्ये की कुठे झाला मोठा आणि त्याच्यावर फ्युएल खर्च आपण करतोय. पण त्याऐवजी बायोफ्लॉक किंवा रास किंवा केज यासारख्या गोष्टींच्या द्वारे हे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढू शकतं आणि 3 टन प्रति केज या पद्धतीचं उत्पादन घेऊन शेतकरी कधीच बीपीएलच्या बाहेर येऊ शकतो. या गोष्टींच्या मध्ये लो कॉस्ट टेक्नॉलॉजीने आणखी जर आपण पुढे गेलो तर बायोफ्लॉक रास हे वॉटर डिस्ट्रेस जिथे पाण्याचं कमी आहे त्या ठिकाणामध्ये अतिशय प्रभावी होऊ शकतं आणि याचा वापर हायड्रोपोनिक्स, ॲक्वापोनिक्स यासारख्या माध्यमातून सुद्धा आपल्याला करता येईल. त्यामुळे त्यामध्ये आम्ही आवाहन करतो आहे की याबद्दल कोणी जर संशोधन करत असेल तर आपण पुढाकार घ्यावा. तिसरं जे होतं की नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी. काही जसं युक्रेनचे एक कंपनीने सांगितले की आमची मशीन वापरल्यानंतर आमचे 8% फ्युएल सेव्हिंग होऊ शकते. देयर इज वन स्टार्टअप फ्रॉम हैदराबाद who has developed the device which can increase the mileage by 5 nautical miles. Kerala, they have developed the water boat running on solar energy. I have seen the presentation from K-Water, which is a Korean public sector company, which is using turbine as well as the other technology and by using this ocean wave and tidal wave, that jetty, they are generating the energy for their harbor. आपल्याकडे अशा गोष्टीचे विचार हे आपण कधी केलेला नव्हता. परंतु आमच्या बोटीमध्ये असणारे बायोडायजेस्टर टॉयलेट, देयर वॉज नो टेकन फॉर 10,000 बायोडायजेस्टर टॉयलेट स्कीम अंडर पीएम बिकॉज द डिस्पोजल वॉज द प्रॉब्लेम. जर आपण बायोडायजेस्टर टॉयलेट इथे ससून डाकरच्या 4,000 बोटींच्यासाठी वापरू शकत असेल, वी कॅन कंबाईन इट विथ द फिश वेस्ट अँड वी कॅन जनरेट द एनर्जी फॉर विच वी आर स्पेंडिंग crores of rupees every year. आपल्याकडे सोलरवर चालणाऱ्या बोटी असेल त्यांच्या फ्युएल इंजिन वाचून बिकॉज वी आर स्पेंडिंग मोर देन 60 crore एव्हरी इयर ऑन डिझेल सबसिडी. तर अशा प्रकारे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीच्या वर जर कोणी आपल्याला संशोधन करत असेल, वुडन पासून फायबर बोटवर आपण लोक गेलेलो आहोत, मग याच्यामध्ये पण काही संशोधन असेल तर शेतकऱ्यांना आपले मासेमारी करता जर डिझेलची बचत होत असेल तर त्याचं उत्पादन पकडलं पाहिजे. पोटेन्शियल फिशिंग झोन सारखे एक 8,000चे इन्स्ट्रुमेंट त्यांचे लक्षावधी रुपये वाचू शकतं. मग असे इन्स्ट्रुमेंट आणखी स्वस्त का असू नये. शेवटचे होते की यासोबतच आपल्याकडे काही जे फ्युएल एनर्जी कंझम्पशन आहे त्या पद्धतीने काही बायोवेस्टच्या गोष्टी आहेत. बऱ्याच ठिकाणी फिश मार्केट म्हणजे मच्छी बाजार आहे का असं आपण बोलून शकतो की एकदम म्हणजे दुर्गंधी आणि खराब वातावरण. परंतु दुबईमध्ये असे फिश मार्केट खूप सुंदर आहेत, ते एअरपोर्ट सारखे डेव्हलप आहेत. पण आपल्याकडे जे फिश वेस्ट आहे जनरली ते डॉग फूड म्हणून वापरता येतं, पण फिश वेस्ट डिस्पोजल कशा पद्धतीने होऊ शकेल हे आपला चौथा प्रॉब्लेम स्टेटमेंट होतं की ज्यामध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीने एक प्रोटीनचा जो सप्लिमेंट आहे आपण समजतो फिशच्या माध्यमातून, मग त्याच्या उत्पादनापासून विपणन व्यवस्थेपर्यंत फिश वेस्टच्या डिस्पोजलचं जर काही तंत्रज्ञान आलं तर ते एक व्हॅल्युएशन होऊ शकेल. तर सारांशमध्ये हे प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण पुटअप केलेले आहेत. या माध्यमातून जर फिशरीज डिपार्टमेंटचे हे ग्रँड चॅलेंज लोकांनी घेतले तर लक्षावधी कुटुंब याद्वारे लाभान्वित होतील. ही पार्श्वभूमी सांगून मी अमितला विनंती करतो की त्यांनी हा कार्यक्रम पुढे न्यावा. धन्यवाद सर. आपण केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे आज उपस्थित नवोद्योजकांना आपल्या डिपार्टमेंटच्या प्रॉब्लेम स्टेटमेंट बद्दल नक्कीच माहिती भेटली आहे. यानंतर मी श्रीमती मनीषा वर्मा मॅम, प्रधान सचिव कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद अमित. मी आता इंग्रजीमध्ये बोलते कारण आपले राज्याचे बाहेरचे पण स्टार्टअप्स, एंटरप्रेन्योर्स, इंडस्ट्री किंवा अकॅडमिक एक्सपर्ट्स जॉईन झाले असेल. आपले महाराष्ट्राचे ITIs आणि सर्व मुलांसाठी ऑलरेडी अतुल पटनेजीने मराठीमध्ये सविस्तर माहिती या क्षेत्राबद्दल आणि आजचे इव्हेंट बद्दल दिलेली आहे. So a very good morning to all of you. Honorable Minister Skill Development Shri Nawab Malik sir, Honorable Minister Fisheries Department Shri Aslam Sheikh ji, my colleagues Atul Patne and Dipendra, and all our students from ITIs, all our experts from fisheries sector, academia, industry, fishing community and representatives from this different organizations. I feel it's a great privilege for me to launch this, to be a part of this formal launch of the Grand Challenge event, because this is our first edition. And this is happening on a very special day with the right department, that is it is a day of National Fish Farmers Day. So first of all, I would like to offer my heartfelt tribute to the memory of eminent scientist Ali Kuneji and Dr. Chaudhary, who made a huge contribution to the fisheries sector.
Friends, we've gathered here for this launch of Maharashtra Grand Challenge today in association with Department of Fisheries. This is envisaged by the Innovation Society, which works under our Department of Employment, Entrepreneurship and Skill Development. And the aim is to look at innovative solutions in partnership with the government departments. So here we bring the intellect and the entrepreneurship spirit to solve public problems, public challenges which have a bearing on functioning of government. Today, for the Fisheries Department, they have articulated key problem statements in areas of automation of large-scale fish ponds to recirculating aquaculture systems and bioflag technology. 3, non-conventional energy for boats, harbors, and jetties. And fourth is the effective utilization of fish waste. Now, these are all very key, important challenges which have been prioritized by the Fisheries Department. I'm sure that the audience here and all of you will be excited to work for these challenges and try to bring innovative approaches and technologies to solve some of these problems. Here, since there is a large audience who has connected from not only this sector, but from our ITIs, academic institutions, startups, industry experts. Therefore, I would also like to give you a sense what our Department of Skill Development and Entrepreneurship has been doing in the space of to create a space, good, vibrant ecosystem for innovations. We have a startup week in which we identify key sectors on health, education, clean tech, infra, agriculture, transport, governance, where we invite applications from across startups, and the top ones are selected by an independent jury. They make a pitch before an independent panel, and then we give them an opportunity to work with the department to pilot their solutions. We even give them a financial assistance of 15 lakhs to do their proof of concept and to actually work out the solutions with the concerned department. Then we have recently launched a MAPS program, which is for apprenticeship program to get industry relevant skills. Now our Innovation Society is also mentoring a network of incubators over last few years. We have recently also taken this initiative, unique initiative of setting up a public skills university, the state first, and now recently we have created a private skills university also. So friends, what I want to tell you is that with this vast network of ITI's network, partnerships with industry, creating an ecosystem of world-class institutions in terms of skilling people, and then fostering innovations and entrepreneurship through events like Startup Week Grand Challenge, we are really pitched now. We are poised, Maharashtra is poised to create a very vibrant ecosystem for innovations, for entrepreneurships, and for contribution to the economy. I would like to congratulate the Fisheries Department for being the first department to come up with their problem statements and to excite all of you and use this Grand Challenge platform. I'm confident that this Grand Challenge shall be a very effective instrument to give innovative solutions and to encourage all of you to come up with your imagination and your technology, expertise in technology and ideation to find solutions together. I wish you all the luck and keep participating in all our events, and we are there to help you make Maharashtra an innovative state. Thank you. Thank you very much, ma'am. Indeed, your words inspired all the attendees and it inspired us as well. यानंतर मी माननीय मत्स्य व्यवसाय मंत्री आदरणीय श्री असलम शेख साहेब यांना नम्र विनंती करतो की त्यांनी या योजनेमागील विभागाची भूमिका मांडून आम्हाला मार्गदर्शन करावे. आदरणीय नवाब मलिक साहेब, आदरणीय सर्व वर्मा मॅडम, पाटणेजी, सर्व अधिकारी, and या
TPC मध्ये उपस्थित सर्व लोकांचा आभार. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस आज पहिल्यांदा तर शुभेच्छा देतोय. आणि जसं मॅडमने सांगितलं की याच्यात भरपूर नवीन आणि अशी लोक आहेत ज्यांना इंटरेस्ट आहे, म्हणून याच्यात दोन्ही तिन्ही लँग्वेज मी मिक्स करतो, म्हणजे त्यांनाही कळेल एक्झॅक्टली की हे करायचा कॉन्सेप्ट काय आहे आणि आम्ही काय याच्यात जास्त इंटरेस्ट घेतोय. कारण बरेच वर्षापासून मच्छीमारांची मागणी आहे की आम्हाला शेतीचा दर्जा द्यावा, आणि जर शेतीचा दर्जा द्यावा लागेल तर त्याचा उत्पादनही तेवढा व्हावं लागतो, त्याचाही पॅरामीटर त्याचा नेमावा लागतो. म्हणून आता टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे, टेक्नॉलॉजीचा उपयोग कितपर्यंत आपण करू शकतोय आणि कसं आपला प्रोडक्शन वाढू शकतोय, दुसऱ्या राज्यातून आपली तुलना आपण कशी करू शकतोय, दुसऱ्या देशातून आपण तुलना करू शकतोय. जर आपण बघायला गेलो तर आपला देश एवढा मोठा आहे, मालदिव्स आपल्यापेक्षा फारच लहान आहे, तरी सुद्धा एका माणसावर तिकडे 100 पेक्षा जास्त किलो लोक जे आहेत यूज करतात, आणि आपल्या देशात बघायला गेलं तर एक मनुष्य जास्त जास्त 9-10 किलोच यूज करतो. हे म्हणजे हे सगळं पैरामीटर है. पर ये सब होते हुए भी आज मैं स्किल डेवलपमेंट के लोगों का बहुत शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने एक अच्छा इनिशिएटिव लिया, और ये स्कोप और ये पैरामीटर जो है वो बढ़ाने की लिए हमने जो कदम उठाए हैं, और जिस तरीके से हमने ये 4 घटक हमने इसमें जो हमने चूज किए हैं, जो बेसिकली जो है वो ऑटोमेशन ऑफ लार्ज स्केल पॉन्ड्स का एक है, उसके बाद में रिसर्कुलेशन ऑफ एक्वाकल्चर सिस्टम का है, और तीसरा जो है एनर्जी फॉर बोट हार्बर जेटीज का है, और उसी तरीके से चौथा भी जो है हमारे पास जो है सोल्यूशन टू रिड्यूस द फ्यूल एफिशिएंसी, यानी आज एनवायरमेंट को भी ध्यान में रखते हुए, और प्लस हमने लोगों से ये सारी चीजें एक घटक जो हमने तैयार किया, इससे उनके प्रोजेक्ट इसलिए मना रहे कि उनकी सोच को अपने में लेके राज्य में उस पर अमल करें, ताकि उनके जो विचार हमारे सामने आए, क्योंकि आज की तारीख में लर्निंग का प्रोसेस इतना बढ़ गया है कि जो स्कूल में जाता है उसका नॉलेज अपनी जगह ठीक होता है, लेकिन एक प्रैक्टिकली काम करने वाले का अपना एक नॉलेज होता है. एक उदाहरण पे देने गए तो जैसे हमारे केज कल्चर में अगर एक 24 केज में हमारे महाराष्ट्र में फॉर एग्जांपल अगर 2 टन फिश हम उत्पादन करते हैं, तो एक बिहार में एक लड़के ने उतने ही केज के अंदर 4 टन का जो है उत्पादन करने का काम किया था. ऐसे मुझे फिशरीज के सेंट्रल गवर्नमेंट के लोग बता रहे थे. तो ये सारी चीजें हैं, सब लोग इसमें पार्टिसिपेट करें. अच्छा जो कॉन्सेप्ट बना के लाएगा हम उसको पूरे महाराष्ट्र भर में लागू भी करेंगे, और प्लस जो अच्छा मेहनत करेगा उसको हम रिवॉर्ड भी करेंगे लाखों रुपयों के हिसाब से, ताकि उसकी जो मेहनत लगी होगी उसके फाइंडिंग करने में, उसके सारी जानकारी लेने में, ये सारी चीजों में जो लगी होगी, तो उसमें हम उनके साथ भी खड़े रहेंगे. ये सारी चीजें हैं, और ये कदम आज हम उठा रहे हैं, इसमें हमें यश जरूर मिलेगा, क्योंकि हम चाहते हैं कि आज 720 का किनार पट्टी होने के बाद भी हमारी रैंकिंग देश में बहुत पीछे आती है महाराष्ट्र की. तो हमारे पास स्कोप जो है मरीन के साथ में इनलैंड फिशिंग का भी बहुत बड़ा स्कोप है. उस स्कोप को हम किस तरीके से और बढ़ा सकते हैं, ब्रैकिश वाटर के अंदर भी हम किस तरीके से अपना स्कोप बढ़ा सकते हैं, क्योंकि अगर हम एक ही देश में रहते हैं और एक राज्य हमसे ज्यादा उत्पादन कम क्षेत्र में करता है, तो हमें उनसे सीख लेने में कोई बुराई नहीं होती है. हमें वो अपनाना चाहिए जिससे हमारा उत्पादन बढ़े, और ये स्किल डेवलपमेंट की तरफ से और जो हमें लॉजिकल सपोर्ट मिलता है उसका यूसेज करना चाहिए. ये सारी चीजों को हमें ध्यान में रखना चाहिए, और इसमें सारे लोग जो हमारे अधिकारी को लिए मेरी खास ये सूचना रहेगी कि वो थोड़ा सा और जो पार्टिसिपेंट है उनसे उनको पर्सनल लेवल पे जाके जो सपोर्ट या लॉजिस्टिक लगेगा वो भी आप उनको जो है देने का काम करें. एंड thank you very much for all the participants who showed the interest in this project, because it is not only fish which you can consume only for eating. As the partner was saying, we are making a lot of things with it. We are making bags, we are making belts. So many of variation has come with the skin product also. So I think so we should try to explore more and get it more out of it. Thank you very much. थैंक यू वेरी मच मंत्री जी. आपने जो बातें बताई उससे मुझे लग रहा है कि बहुत ज़्यादा लोग इसमें पार्टिसिपेट लेंगे, और इसमें फिशरीज डिपार्टमेंट का
जैसे आपने बोला कि बाकी लोगों से भी सीखना चाहिए, बाकी राज्यों से सीखना चाहिए. So through this initiative, we are sure that we will be able to get best practices across the globe. So thank you very much. यानंतर ज्या मुख्य सोहळ्यासाठी आपण आज येथे उपस्थित आहोत त्या सोहळ्याकडे वळूयात. मी उपस्थित मान्यवरांना नम्र विनंती करतो की त्यांनी महाराष्ट्र ग्रँड चॅलेंजचे अधिकृत उद्घाटन करावे. बटन दाबायचंय. येस सर. देव. ओके, ओपन इट. सर प्लीज क्लिक द बटन सर. गया अपना गया. हो गया. नहीं, डिस्कनेक्ट हो गया. डिस्कनेक्ट. Thank you all the dignitaries. So these are the problem statements which are given by the fisheries department. As you all can see, the first one is automation of large scale fish ponds. So currently investment and the operating cost are the biggest obstacle in the modernizing fish ponds. So we are looking for solutions which maintain the optimal water parameters like pH, alkalinity, dissolved oxygen at regular intervals for the fish growth, and also to have a mechanism to control the illegal activities at the fish pond. In the second problem statement, which is recirculating aquaculture system and bioflok, as rightly mentioned by Commissioner Fisheries as well as Minister Fisheries, so implementing these systems can result in more fish yields, hence more profits for fishermen. But these systems are typically have higher capital and operational cost. So under this category, we are looking for solutions which are low cost, feasible even for small scale farmers, should be able to operate at low water areas, can be a combination of hydroponics, aquaponics, aquaculture, or any other possible avenues which will act as a supplementary income source for the low investment. In the third category, which is non-conventional energy for boats, harbors, and jetties, by the fisheries department, a substantial amount of their budget goes as a subsidy for the diesel boats. Any alternative low-cost mechanism can be found for boats such as solar roofs, biodiesel, or gas-powered. We are looking for low-cost mechanism for energy generation from onshore options, offshore options, as well as waste from biotoilets or fish. Under the last category, if you can see, it's a effective utilization of fish waste. So any innovative solutions which will suggest an effective utilization of fish waste can be proposed in this category. In general, fish waste can be converted into dog, cat, fish food or manure using some chemicals. So any innovative solutions under this category for the effective utilization is invited. So the applications are live on www.msins.in and those will be open for next 2 months. So thank you. महाराष्ट्र ग्रँड चॅलेंजच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय विभागाच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील असणारच आहोत. पण या ग्रँड चॅलेंजमुळे नाविन्यतेस चालना मिळून रोजगार निर्मितीही होऊ शकेल हे सांगताना मला आनंद होतोय. आज एका नवीन पर्वाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या मत्स्य व्यवसाय विभागाला या उपक्रमाने गती येईल अशी भावनाही मला व्यक्त करावीशी वाटते. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे माननीय मंत्री आदरणीय श्री नवाब मलिक साहेब यांना विनंती करतो की या प्रसंगी आपण सर्वांना दिशादर्शन करावे. महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटी आणि फिशरीज डिपार्टमेंटच्या संयुक्त प्रयत्नांनी महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज फॉर फिशरीज या कार्यक्रमाच्या या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित या राज्याचे मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री सन्माननीय असलम शेख साहेब, आमच्या विभागाच्या प्रधान सचिव
मनीषा वर्मा जी, फिशरीज कमिशनर ने जी, आमचे या सोसायटीचे सीईओ आणि स्किल डेव्हलपमेंटचे कमिशनर दीपेंद्र सिंग कुशवाहा जी, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व इनोव्हेशन सोसायटीचे अधिकारी आणि या कार्यक्रमामध्ये भाग घेणारे सर्व वेगळे वेगळे स्टार्टअप आणि सर्व बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी आज राष्ट्रीय नॅशनल फिश फार्मर्स डे असताना सर्वांना मनापासून या दिवसाच्या शुभेच्छा देतो. आपल्याला माहितीच आहे की स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटी गेली 3-4 वर्ष काम करत असताना, काही पॅन्डेमिक असताना गेली वर्षभरात या सोसायटीच्या माध्यमातून बरेचसे निर्णय आपण घेतलेले. आमच्या स्टार्टअप वीक याला प्रोत्साहन ज्या पद्धतीने आम्ही देतो आणि ज्या पद्धतीने लोक याच्यात उत्साहित होऊन सहभागी होत आहेत, म्हणजे या देशामध्ये राज्यामध्ये इनोव्हेशन क्षेत्रामध्ये काम करणारे जे स्टार्टअप्स आहेत त्यांना एक विश्वास निर्माण झालेला आहे की या सोसायटीच्या माध्यमातून आम्हाला संधी मिळू शकते. आम्ही जे शोध करतोय त्या शोधला प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊ शकते आणि भविष्यात आम्हाला ग्रो करण्यासाठी, मोठा होण्यासाठी या सोसायटी एक माध्यम ठरू शकते. आमच्या विभागाच्या माध्यमातून वेगळे वेगळे जे डिपार्टमेंट आहे विदिन द गव्हर्नमेंट, त्यांना आम्ही प्रस्ताव दिला की तुमची जी समस्या असते या सोसायटीच्या माध्यमातून कॉम्पिटिशन करून लोकांच्या समोर आपण ते समस्या ठेवू आणि इनोव्हेशनच्या माध्यमातून त्या कॉस्ट कटिंग कसा करता येईल, प्रोडक्टिव्हिटी कसा वाढवता येईल किंवा परमनंट सॉल्युशन कसा काढता येईल, त्यासाठी आम्ही सगळ्यांना आग्रह धरल्यानंतर मी फिशरी डिपार्टमेंटच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी 3 कोटीची तरतूद करून या कार्यक्रमाला कुठेतरी प्रोत्साहित करण्याचं काम केलं आणि फलस्वरूप आज आपण हा ग्रँड चॅलेंजचा कार्यक्रम आयोजित करतोय. 3 कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे. आजपासून निश्चित रूपाने हे आपण कॉम्पिटिशन ओपन केल्यानंतर देशभरातून, महाराष्ट्रभरातून लोक याच्यात सहभागी होतील आणि जे 4 चॅलेंजेस हे आपण त्यांच्या समोर ठेवलेले आहे की ऑटोमेशन ऑफ लार्ज स्केल फिश पॉन्ड, त्याबरोबर रिसर्क्युलेटिंग एक्वाकल्चर सिस्टम आणि जे बोटी, जे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी आहे, बोटी असतील किंवा जेट्टीस असतील, तिथे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीचा वापर करून आपण कॉस्ट कटिंग कसा करता येईल त्या बाबतीत नवीन शोधकर्त्यांनी शोध करून काही आयडिया त्यांची पिच केली पाहिजे. आणि दुसरा एक आणखीन विषय ठेवलेला आहे की फिश वेस्ट असतात, त्या फिश वेस्टमुळे दुर्गंधी पसरते. त्याच्या डिस्पोजल बाबत जे आपण आजच्या घडीला गार्बेज डम्पिंग ग्राउंडला टाकत असताना त्यामुळे बरीचशी समस्या विरोधक लोकांचा होत राहत आहे. पण या फिश वेस्ट पासून आपण एनर्जी आणि त्याचा वापर सकारात्मक कसा करता येईल याचं 4 चॅलेंज आपल्या समोर ठेवण्यात आलेले. मला वाटते आपण या महाराष्ट्रामध्ये जसं अस्लम शेख साहेबांनी सांगितलं की 750 किलोमीटर सागरी किनारा असताना मरीन फिशरीला किंवा फिशिंग मरीन एरियामध्ये एक मोठी चालना देण्यासाठी निश्चित रूपाने डिपार्टमेंट कामं करते. पण या क्षेत्रामध्ये बोटी घेऊन जात आहे, डिझेल जास्त लागत आहे, त्या डिझेलला सबसिडी द्यावा लागत आहे. त्यासाठी जसं पाटणे साहेबांनी सांगितलं की आपण सोलार सिस्टमवर बोटी काही इन्व्हेन्शन करून ते खर्च कमी करता येईल काय, निश्चित रूपाने आयडियाज बरेचसे लोक घेऊन या बाबतीत येणारच आहे. इफेक्टिव्हली फिश वेस्टचा वापर करून आपल्याला त्याच्यातून वेस्ट इंटू वेल, कन्व्हर्टिंग वेस्ट इंटू वेल संकल्पना पुढे आणून मला वाटते त्याचं पण सोल्युशन काही स्टार्टअप आणतील. आणि पाटणे साहेब सांगत होते की जेव्हा फिश पॉन्ड मी आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये आपण इनलँड फिशिंग किंवा फिश फार्मिंग हे नुसतं आपले जे शासनाचे मोठे मोठे डॅम्स आहेत त्याचाच वापर मोठ्या संख्येने होत आहे. पण इंडिव्हिज्युअल पॉन्ड्स काही लोक करतायत, पण त्याला
फार चालना देण्यासाठी त्याच्यात पण काही आयडियाज येऊ शकतात काय. आज आपण बघतो की आपण जे सगळे माशांचे लहान जे फिश आणताय ते कलकत्त्यामधून जे काही उत्पादन लोक करतायत त्यांचे सगळे हे उत्पादन करून आपण या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम करतो. पण महाराष्ट्रामध्ये उत्पादित झालेल्या या सगळे जे बीज ज्याला आपण म्हणतो त्याचा वापर कसा जास्त जास्त करता येईल त्याच्याकडे पण पुढे काही चॅलेंज असतील तर त्या पद्धतीने पण आपण आम्हाला ते समस्या दिली तर त्या बाबतीत काय करता येईल त्यासाठी पण सोल्युशन आपण शोधू शकतो. पाटणे साहेब, एक विषय राहून गेला मला वाटते, एक मोठा विषय आहे की आपण जे परंपरागत हे जे मरीन फिशिंग करणारे जे कोली समाज आहे त्यांचे कोलीवाडे असत आहे तिथे ते लोक ड्राईंग यार्ड साठी मागणी करत राहत आहे. परंतु पद्धतीने मोठ्या मोठ्या जागेवर ते मासा सुकवण्याचं काम करत आहे. शहर निर्माण झाल्यानंतर तिकडे लोकांना अडचण वाटते की बाबा हे सगळं वास येते, हे मोठे मोठे मैदान कशासाठी तुम्ही वापरताय, किंवा ग्रामीण भागामध्ये पण मोठी जागा त्यांना लागते. आजच्या घडीला आपण बघतो की डिहायड्रेशन करून व्हेजिटेबल पण आपण प्रिझर्व करतोय. डिहायड्रेट करून मटन पण प्रिझर्व करण्याच्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहे. डिहायड्रेट करून मोठ्या संख्येने फ्रूट आपण कुठेतरी प्रिझर्व करतोय. मला वाटते ही पण एक समस्या या महाराष्ट्रामध्ये आहे. विशेषकर मुंबई सारखं शहर असेल, ठाणा सारखं शहर असेल, तिथे शहरीकरण झालेलं आहे, किंवा ग्रामीण भागामध्ये पण त्याला वेळ लागते. 2 दिवस 3 दिवस त्यांना उन्हाळ्यामध्ये ठेवा लागतंय. मग त्याच्यात डस्ट त्याच्यावर अनहायजेनिक पण सिस्टम असतो. मला वाटते एक ते चॅलेंज पण आपण आणखीन घेतलं की ड्रायिंग ऑफ फिश म्हणजे मासा सुकवण्यासाठी, झिंगे सुकवण्यासाठी, बोंबील सुकवण्यासाठी आपण काही नवीन टेक्नॉलॉजी असेल कमी जागेमध्ये कमी वेळात जर हे प्रोडक्ट हायजेनिक पद्धतीने ड्राईड झाली तर त्याचा पण आपल्याला या मासेमार करणारी जी कम्युनिटी विशेषतः कोली कम्युनिटी आहे त्याला फायदे असे ठरेल. मी आज हा कार्यक्रम फिशरी डिपार्टमेंटने आम्हाला दिला. मी मनापासून आपला आभार मानतो. वेगळे वेगळे डिपार्टमेंट करून पण त्यांचे आपण जी समस्या आहे ते घेणारच आहे. आणि नवीन शोध करते, नवीन इनोव्हेशन करणारी लोक, नवीन स्टार्टअप त्यांना पण संधी मिळेल, समस्या पण सुटेल आणि एक इकोसिस्टम तयार होईल की आपण खर्च कमी करणे, वेळ कमी करणे आणि नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज पुढे आणून. आता जगभरात बरेचसे देश इनोव्हेशन करतायत पण भारतामध्ये इनोव्हेशन होत नाही अशी एक लोकांच्या मनात एक धारणा निर्माण झालेली आहे. मला वाटतं या सोसायटीच्या माध्यमातून आम्ही ज्या काही 2-3 वर्षांमध्ये बरेचसे स्टार्टअपला मदत केला. आज डिफेन्स सेक्टरमध्ये या देशातले जे डिफेन्सची अडचण आहे त्यांना कुठेतरी शोध करून त्यांनी नवीन आयडियाज पुढे आणले. आता त्यांना करोडो रुपयांचे ऑर्डर डिफेन्स कडून मिळत आहे. मला वाटते आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये जी समस्या आहे ते सोडवण्यासाठी सगळे स्टार्टअप आपले आयडियाज पिच करतील. त्याच्यातून त्यांना पण ग्रो होण्याची संधी मिळेल आणि या महाराष्ट्रामध्ये या क्षेत्रामध्ये जे कोली बांधव आहे, मरीन फिशरमॅन्स आहे किंवा इनलँड फिशिंग करणारी जी लोक आहेत त्यांना पण या ग्रँड चॅलेंजचा फायदा होईल. मी पाटणे साहेब तुम्हाला पुन्हा विनंती करतोय की फिश ड्राईंग साठी पण थोडासा तुम्ही काही करत असतील, मी सांगत नाही की तुमच्याकडे आयडियाज नाही, पण असे पण एखादे चॅलेंज आपण पुढे ठेवले तर त्याच्यातून पण नवीन आयडिया मिळू शकते. आज हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सोसायटीने आयोजित केलेला आहे आणि सक्सेसफुली या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन आयडियाज येतील ते आपण अडॉप्ट करू. सगळे जे आपले समस्या आहे या चॅलेंजच्या माध्यमातून, कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याला नवीन नवीन शोध करते आयडियाज आणतील. त्याचा फायदा राज्याला, देशाला पण होईल, जगाला पण होईल. हे शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण केलेले अनमोल मार्गदर्शन आज उपस्थित नवोद्योजकांना व स्टार्टअप्सला नक्कीच प्रेरणादायी ठरेल आणि आपल्या नेतृत्व अंतर्गत आम्ही नाविन्यता सोसायटी महाराष्ट्राचे तसेच देशाचे नाविन्यता परिसंस्थेत नाव नक्कीच उंचवू अशी मला आशा वाटते. यानंतर आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळताना मी श्री दीपेंद्र सिंह कुशवाह, आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांना विनंती करतो की त्यांनी
आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद अमित. आजचे या डिपार्टमेंट ऑफ फिशरीज स्पॉन्सर्ड आणि डिपार्टमेंट ऑफ स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप यांचे संयुक्त विद्यमानाने आयोजित या ग्रँड चॅलेंजसाठी उपस्थित माननीय मंत्री महोदय श्री नवाब मलिक सर, आपला मी आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. सर, आपण नेहमी प्रयत्नशील असतात की सर्व विभागांचे समन्वयाने आपला विभाग कसे काम करेल. सर्व विभागांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश होऊन त्यांचे प्रश्न कसे सोडवता येईल याच्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतात. प्रत्येक विभागासाठी आपल्याला इनोव्हेटिव्ह सॉल्युशन्स, कॉस्ट इफेक्टिव्ह सॉल्युशन्स कसा देता येईल याच्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतात. स्टार्टअपला इनोव्हेशनला प्रमोशन, प्लॅटफॉर्म आणि चालना मिळावं याच्यासाठी आपण नेहमी मार्गदर्शन आणि उपस्थित असतात. आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहून या सगळ्यांचे मार्गदर्शन केले आणि या कार्यक्रमासाठी वेळ काढली त्यासाठी मी आपला मनापासून आभारी आहे. माननीय श्री असलम शेख सर, आपलाही मी विभागाच्या वतीने विशेष आभार मानतो, कारण फिशरीज हा पहिला डिपार्टमेंट आहे ज्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला आणि लोकांचे जे समस्या आहे, विशेष करून फिशरीज आणि फिशरमॅनचे जे समस्या आहे त्यांना पुढे घेऊन हा आगळा वेगळा कार्यक्रम आपण सगळ्यांनी मिळून आयोजित केला. आणि आपण याच्यामध्ये भावना व्यक्त केली की याच्यामध्ये मॅक्झिमम पार्टिसिपेशन झालं पाहिजे. जे घटक आहे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे त्यांचाही याच्यामध्ये समावेश झाला पाहिजे. तर आमचे प्रयत्न राहतील, फिशरीज डिपार्टमेंटचेही सर्व अधिकारी याच्यामध्ये प्रयत्न करतील की आपली अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकू. आपला मी मनापासून एकदा परत आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. आमचे विभागाचे सचिव सर्वांचे मार्गदर्शक मनीषा वर्मा मॅडम, आपणही विभागाच्या वतीने काय काय कारवाई करण्यात येत आहे, कोणते कोणते योजना नाविन्यपूर्ण आपण सुरू केलेली आहेत, त्यांचा लाभ सर्वांपर्यंत कसं पोहोचवता येईल ह्याचीही माहिती दिली. तसेच आज सर्व उपस्थितांचे आणि विशेष करून जे पार्टिसिपेंट्स आहेत ज्यांना या योजनेचा लाभ होणार आहे त्यांचं आपण मोलाचे मार्गदर्शन केले, त्याच्यासाठी मी आपला मनापासून आभार मानतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. माननीय श्री अतुल पाटणे सर, ज्यांची संकल्पनेतून हे सगळं सुरू झालेलं आहे, त्यांनीही सगळ्यात अगोदर प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय केले आणि हा आज कार्यक्रम फॉर्मली लॉन्च झाला. प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून त्याच्यातून नाविन्यपूर्ण सॉल्युशन कसं घेता येईल, विशेष करून जेव्हा की शासकीय विभागांमध्ये आम्ही नेहमी रुटीन प्रोसेस मध्येच एंगेज असतो, त्यावेळी आपण अशी नाविन्यपूर्ण संकल्पना मांडली आणि त्याला मूर्त रूप देऊन आज प्रत्यक्ष सुरुवात केली. आपण इथे उपस्थित राहून मार्गदर्शन केलं आणि ह्या सगळे प्रोसेसमध्ये सगळ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, त्याच्यासाठी मी आपला आभारी आहे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व पार्टिसिपेंट्स, ITIचे सर्व विद्यार्थी आणि सगळे त्यांचे शिक्षक, प्रशिक्षक, विविध अकॅडमिक इन्स्टिट्यूट आणि याच्यामध्ये जे भाग घेणारे इतर सर्व पार्टिसिपेंट्सना मी धन्यवाद देतो, कारण हा आजचा जो कार्यक्रम आहे जर पाहिला तर तुमच्यासाठीच आहे. फिशरीज डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी, कर्मचारी, त्यांचे प्रतिनिधी, त्यांचाही मी आभार मानतो. आमची जे टीम आहे महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, ज्यांनी हे खूप सारे प्रयत्न करून हा कार्यक्रम प्रत्यक्ष घडवून आणला, त्यांचा अमित पासून मिथुन, देव, हितेन सगळ्यांचा मी मनापासून आभार मानतो. मीडियाचे सर्व प्रतिनिधी आणि उपस्थित सर्वांचे आभार मानून मी हा कार्यक्रम समारोप करण्याची माननीय अध्यक्षांना विनंती करतो आणि हे कार्यक्रम माननीय अध्यक्षांची विनंतीने यापुढे समाप्त होईल आणि प्रत्यक्ष या ग्रँड चॅलेंज आहे ते पुढे भविष्यामध्ये त्याच्यासाठी डेट्स आणि ते सगळे आपल्याला कळवले जातील. थँक्यू अमित आणि थँक्यू सो मच सर अँड मॅम. थँक्यू सर. खरं तर कोणती योजना यशस्वी होण्यासाठी अनेक घटकांचे योगदान लागते. नवोद्योजकांच्या सहभागाने, प्रशासनाच्या सहकार्याने महाराष्ट्र ग्रँड चॅलेंज हा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल आणि परिणामकारक ठरेल असा मला विश्वास वाटतो. कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी सर्वांना विनंती करतो की शासनाच्या सर्व नियमांचे आपण पालन करूया आणि करोना विरुद्धची लढाई आपण जिंकूया. अध्यक्षांच्या संमती